आपण यानंतर आढावा घेणार आहोत की 5 डिसेंबरचा पुतीन यांचा दौरा नेमका कसा असणार आहे आणि या दौऱ्याचं फलित नेमकं काय असणार आहे, आपण त्यावर एक नजर टाकूया. सकाळी 11 वाजता राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत समारंभ पुतीन यांचा होईल आणि त्यानंतर 11:50 हैदराबाद हाऊसमध्ये पुतीन आणि मोदींची भेट होईल. हेमंत महाजन सर आहेत सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरनं. त्यांची या सगळ्या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. महाजन सर, खूप महत्त्वाचा हा पुतीन यांचा भारत दौरा मानला जातोय. अनेक संरक्षण विषयक करार तर होतीलच, मात्र पुतीन भारतात येत आहेत 2 दिवसांच्या दौऱ्यावर. जागतिक पातळीवर एक वेगळा संदेश या निमित्तानं भारत देखील देऊ पाहतोय, रशिया देखील देऊ पाहतोय. सर, आपलं या सगळ्या संदर्भातलं नेमकं काय आकलन आहे? महाजन सर यांच्यापर्यंत आपला आवाज जात नाही. कदाचित आपण पुन्हा एकदा त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न निश्चितपणे करणारच आहोत. मात्र ही दृश्य आपण पाहतो आहोत सध्या आपल्या स्क्रीनवर. लाईव्ह दृश्य आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचं विमान हे पालम एअरपोर्टवर लँड झालेलं आहे काही वेळापूर्वी. आणि हेमंत महाजन सर आपल्या सोबत पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत. महाजन सर, पुतीन यांचा हा 2 दिवसांचा भारत दौरा हा खूप महत्त्वाचा भारतासाठी तर आहेच, रशियासाठी सुद्धा आहे. मात्र हे दोन्ही देश पुतीन यांच्या या दौऱ्याच्या माध्यमातून जागतिक पातळीवर आणि खास करून अमेरिकेला एक वेगळा संदेश देऊ पाहतायत असा जाणकारांचा अंदाज आहे. सर, आपलं या संदर्भातलं काय आकलन आहे? आपला संपर्क पुन्हा एकदा महाजन सरांशी तुटलेला आहे. आपण पुन्हा एकदा त्यांना संपर्क करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करूच या. मात्र ही लाईव्ह दृश्य आपण सध्या पाहतो आहोत आपल्या स्क्रीनवर. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचं विमान पालम एअरपोर्टवर लँड झालेलं आहे आणि पुतीन यांच्या स्वागतासाठी स्वतः पंतप्रधान मोदी हे पालम एअरपोर्टवर दाखल झालेले होते काही वेळापूर्वी. आज आणि उद्या असे 2 दिवस पुतीन भारत दौऱ्यावर असतील. हेमंत महाजन सर पुन्हा एकदा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. महाजन सर, माझा आवाज येतोय आपल्याला? हो, आवाज येतोय आता आपला. ठीक आहे, बोला. हा, महाजन सर, एक अत्यंत महत्त्वाचा हा दौरा पुतीन यांचा म्हणजे भारतासाठी आणि रशियासाठी तर आहेच, मात्र जागतिक पातळीवर सुद्धा हे दोन्ही देश एक संदेश देऊ पाहतायत इतर देशांना आणि खास करून अमेरिकेला. त्या अनुषंगानं या दौऱ्याकडे कशा पद्धतीनं पाहता येईल सर? खरं म्हटलं तर पुतीन यांची जी भेट आहे भारताला ही अत्यंत महत्वाची आहे. खास तर भारत, रशिया आणि अमेरिका या तिन्ही राष्ट्रांकडे आपण जर बघितलं तर आपल्याला आठवत असेल की भारतावरती 50% आयात शुल्क लावलं होतं अमेरिकेने, आणि ते अशा करता की आपण रशियाकडनं जे तेल विकत घेतो ते तेल विकत घेऊ नये अशी त्यांची इच्छा होती. हो. परंतु अमेरिकेचा हा जो दबाव होता त्या दबावाला अजूनपर्यंत तरी आपण बळी पडलेलो नाहीये, आणि त्यामुळेच जो बायलॅटरल ट्रेड अग्रीमेंट भारत आणि अमेरिकेमध्ये होणार होती ती अजूनपर्यंत झालेली नाहीये. कारण सरळ आणि साफ आहे, आपण या बाबतीत आपलं राष्ट्रीय हित जपण्याचा प्रयत्न केला. कारण रशिया आपल्याला जवळजवळ 30 ते 40% कमी किमतीने तेल पुरवत होता. हो. ज्यामुळे आपल्या देशाची जी इंधन सुरक्षा आहे किंवा ज्याला आपण एनर्जी सिक्युरिटी म्हणू शकतो त्यामध्ये रशियाने आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये मदत केलेली होती. हो. आणि अजून तरी ते थांबले नाहीये. अर्थात थोडासा त्याचा जो पर्सेंटेज आहे 40%वरनं आता मला वाटतं 10 किंवा 15%वरती आलेला आहे. परंतु तरी पण रशिया अजून सुद्धा आपल्याला तेल मोठं देतो आहे, आणि याच्याकडे असं का जगाचं लक्ष आहे, खास तर अमेरिकेचे जे पंतप्रधान डोनाल्ड ट्रम्प आहे ते त्यांचं. आणि आपल्याला आठवत असेल की काही म्हणजे फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये काही महिन्यापूर्वी एक SCO ची ब्रिक्सची मीटिंग झालेली होती, ज्यामध्ये रशिया, भारत आणि चीन यांचे तिन्ही नेते एकत्र येऊन म्हणजे आपण मित्र आहोत असं दाखवत होते. तो अमेरिकेला एक मोठा धक्का वाटत होता, कारण अमेरिका आपल्यावरती आता 50% जास्त म्हणजे आयात शुल्क लावल्यामुळे
आपला जो अमेरिकेला जो म्हणजे व्यापार होत होता तो आता खूपच कमी पडलेला आहे. कारण 50% शुल्क लावून कोणीही कुठलाही देश तुमच्याकडनं सामान विकत घेणार नाही. तर त्याच्याऐवजी आपल्या एक्सपोर्ट्स करता आपल्याला एक वेगळी व्यापारपेठ पाहिजे आणि काही प्रमाणामध्ये ती व्यापारपेठ मिळत होती चीनकडून सुद्धा आणि रशियाकडनं नक्कीच. हां. इनफॅक्ट असं म्हटलं जात आहे, की या या आता सध्याच्या काळामध्ये म्हणजे आजची या व्हिजिटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भारत आणि रशियामध्ये व्यापाराचे करार होतील, ज्यामध्ये रशिया अ, भारताकडून अनेक गोष्टी आयात म्हणजे करेल, की ज्या भारत याच्या आधी ते अमेरिकेला देत होते. तर तो एक मोठा म्हणजे व्यापार फायदा या भेटीमध्ये होण्याची आपल्याला एक शक्यता दिसते आहे. आणि आपण अजून बघितलं तर अजून एक महत्त्वाचा मुद्दा जो पुढे येतो आहे, तो म्हणजे आता ग्लोबल वॉर्मिंगमुळे अंटार्क्टिका म्हणजे ज्याला आपण नॉर्थ पोल म्हणतो, तर तिथे आता तिथलं बर्फ वितळतं आहे आणि तिथून आता समुद्रातून व्यापार करणं हे अशक्य होतं आहे. हं. आणि आपण जर मॅप बघितला तर अंटार्क्टिकाच्या मॅप जवळ मोठ्या प्रमाणात रशिया आहे आणि इथून जर आपल्याला व्यापार करता आला खास तर युरोपशी किंवा अमेरिकेशी, तर आपलं अंतर खूप कमी होतं. ज्यामुळे आपला जो व्यापार आहे हा जास्त कॉम्पिटिटिव्ह बनू शकेल आणि याकरता रशिया उत्सुक आहे, असं दिसतं आहे. म्हणजे आपल्याला एक अल्टरनेट रूट अवेलेबल होईल. कारण आपल्याला माहिती आहे, की सध्या आपण ज्यावेळेला खालच्या म्हणजे सुएझ कॅनॉलचा रूट अनेक कारणामुळे बंद पडला होता हो. युरोपशी व्यापार करण्याचा. कारण हुती नावाचे जे दहशतवादी होते, ते तिथे इस्रायल आणि इतर जहाजांवरती फायर करत होते आणि त्यामुळे भारताचा हा रस्ता बंद झाला होता हो. आणि आपल्याला मग आफ्रिकेला चक्कर मारून केप ऑफ गुड होप नावाचा जो भाग आहे तिथून जावं लागत होतं युरोपशी व्यापार करण्याकरता किंवा अमेरिकेशी व्यापार करण्याकरता. त्यामुळे किंमत आणि अंतर हे जवळजवळ 30 ते 40% वाढत होतं. हं. तर जर अंटार्क्टिका रूट जो ओपन झाला, तर आपल्याला एक अल्टरनेट रूट मिळेल, ज्याच्यामुळे आपल्याला नक्कीच मोठ्या व्यापाराचा फायदा होईल. व्यापार करताना केवळ रशियाशीच नाही, पण युरोपशी सुद्धा आणि अमेरिकेशी सुद्धा. हो. आणि याच्याशिवाय अजून एक महत्त्वाचा जो मुद्दा पुढे येतोय, तो म्हणजे याला म्हटलं जातं डिफेन्स डील. म्हणजे येस. बरोबर. हो. रशिया भारताचा शस्त्र विकणारा एक मोठा देश होता. हो. आपल्याकडे आपली जी मिग विमानं आहेत, ती रशियातनं आलेली आहेत. सुखोई नावाची विमानं आहेत, ती रशियामधनं आलेली आहेत. आपल्या काही पाणबुड्या काही जहाजं रशियामधनं आलेली आहे. आपला जो टँक्स आहेत, खास तर T-72 आणि T-90 टँक्स याचा संबंध रशियाशी आहे. आणि सर्वात सध्या जे ज्याला महत्त्व खूप जास्त आलेलं आहे, ते म्हणजे S-400 हो. जे हो. अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टम आहे ती. हो. आत्ताच आपल्याला आठवत असेल, की ऑपरेशन सिंदूर झालं होतं, ज्यामध्ये ऑपरेशन सिंधूच्या दुसऱ्या भागामध्ये पाकिस्ताननी भारतावरती ड्रोन्स आणि मिसाईलच्या मदतीने अटॅक करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांना एक सुद्धा टार्गेट त्यांना हिट करता आलं नाही. कारण आपली जी अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टम होती S-400 यांनी खूप इफेक्टिव्हली काम केलं. हो. तर याच्यामध्ये म्हणजे मुख्य मुद्दा असा आहे, की सध्या म्हणजे माझ्या अंदाजाप्रमाणे आपल्याकडे 5 म्हणजे 5 असे युनिट्स आहेत S-400चे. तर ते आता 5 च्या ऐवजी 8 होण्याची शक्यता आहे आणि याच्याशिवाय आपण त्याची जी पुढची जो प्रगत भाग आहे ज्याला S-500 म्हटलं जातं, हो. ते सुद्धा त्याकरता सुद्धा करार होईल अशी अपेक्षा आहे. म्हणजे थोडक्यात अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टम जी ड्रोन्सच्या विरोधात आहे, जी मिसाईल्स म्हणजे क्षेपणास्त्राच्या विरोधात आहे, त्याची फ्युचर डेव्हलपमेंट ही रशिया आणि भारताची एकत्र होऊ शकते. तर असं झालं तर म्हणजे आता म्हणजे ड्रोन एक महत्त्वाचं साधन बनलेलं आहे युद्ध काळामध्ये. तर आपल्याला आपलं अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टम मजबूत करण्यामध्ये मोठी मदत मिळेल रशियाकडनं. आणि आपण रशियाकडनंही म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी अशाकरता विकत घेतो म्हणजे हां. आपण घेऊ शकतो. हां. याचं मुख्य कारण रशियाकडे सध्या आपला जो रशिया आणि भारतातला जो ट्रेड आहे, तो रुपी आणि रुबेलमध्ये होतोय. म्हणजे रुबल ही रशियाची करन्सी आहे आणि रुपी ही भारताची करन्सी आहे. बरोबर. म्हणजे आपण रशियाशी व्यापार जो आहे, तो डॉलरमध्ये करत नाहीये. हो. तो आपण कशामध्ये करतो? रुबलमध्ये. हो. आणि आपण मोठ्या प्रमाणात तेल विकत घेतल्यामुळे रशियाकडे खूप रुपये साठलेले आहेत आणि हे रुपये त्याला व्यापार करायचा जर त्यांना त्याचा वापर करायचा म्हटला, तर त्यांना भारतालाच काहीतरी गोष्टी विकाव्या लागतील. तर म्हणून तर ज्या 2-3 महत्त्वाच्या ज्या सिस्टम्स आहेत, खास तर S-400 आणि S-500
हे जर आपण त्यांच्याकडनं विकत घेतलं आणि त्याला मेक इन इंडियाच्या खालती भारतात बनवण्याचा प्रयत्न केला, तर सध्या जे सरप्लस रुपये रशियाकडे साठलेले आहेत, त्याचा मोठ्या प्रमाणात रशियाला वापर करता येईल आणि ज्याच्यामुळे भारत आणि रशियाचा जो व्यापार आहे तो खूप वाढेल आणि अर्थातच भारताचं जे मेक इन इंडियाचा आपण जे प्रकल्प तयार करतो आहे त्याला सुद्धा एक मोठी मदत मिळेल. मी तसं म्हटलं तर त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं स्काय इज नॉट द लिमिट, म्हणजे इतक्या गोष्टी होऊ शकतात. हां. आता काय होईल हे आपल्याला उद्या कळेलच म्हणजे. पण अजून एक महत्वाचा मी मुद्दा मांडतो, तो म्हणजे असं पण म्हटलं जातं आहे की रशियाकडनं आपल्याला SU-75 नावाचं जे फायटर एअरक्राफ्ट आहे हो, हो, हे मिळण्याची शक्यता आहे. हो. जे थोडक्यात सांगायचं म्हटलं म्हणजे तर आपलं सध्या जे अत्याधुनिक विमान आहे ते राफेल आहे, फायटर एअरक्राफ्ट ज्याला म्हणतात तो. आणि बरोबर. त्याच्यानंतर मग LCA Mark 1, LCA Mark 2 वगैरे आहेत. तर आणि याच्या पुढचं जे 5व्या पिढीचं जे विमान आहे, तर ते आता आपण भारतात डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तिथे रशिया SU-75 हे विमान ऑफर करतं आहे. आणि तसं झालं तर तो सुद्धा एक फायदा आपल्याला असा म्हणता येईल, की याच्या आधी आपल्या एअरफोर्सनी रशियाची विमानंही वापरलेली आहेत. म्हणजे आपण मिक्स सीरीज ही पूर्ण रशियाची होती. मग SU नावाची जे विमान आहेत ती पूर्ण रशियाची होती. मग आपली जी AN-32 किंवा जी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट होती ही सुद्धा रशियाची होती. तर म्हणजे रशियाची विमानं वापरणं याचा आपला अनुभव खूप मोठा आहे. आपल्याकडे त्यांच्या फॅक्टरीज पण आहेत. ते विमानं बनवण्याचा किंवा त्यांना मेंटेनन्स करण्याचा किंवा त्यांना अजून जास्त अपग्रेड करण्याचा. तर त्याच्यामुळे त्याच नात्यामधलं अजून एक पुढचं जर विमान पुढे आलं, जे SU-75 असू शकतं, तर आपल्याला एक मोठा फायदा हा होऊ शकतो. तर म्हणजे बिलकुल. असे अनेक बायलॅटरल फायदे आहेत. मी जर हो, म्हटलं तर पुढचं अजून 5 मिनिटं आपण या विषयावरती बोलू शकतो. हो. पण नेमकं काय होईल हे आपल्याला उद्या कळेलच. पण याच्यामध्ये अजून एक मला महत्त्वाचा मुद्दा मांडायचा आहे. तो म्हणजे की हे जे रशिया-युक्रेन वॉर सुरू आहे, होऊ शकतं की रशिया-युक्रेन वॉरमध्ये हे युद्ध थांबवण्याकरता भारत सुद्धा पुढे येऊन हे युद्ध थांबवण्याकरता मदत करू शकेल. कारण आता रशियावरती दबाव वाढतो आहे की त्यांनी युक्रेनचं युद्ध थांबवावं हो. आणि डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करतायत नोबेल प्राइज जिंकण्याकरता, की रशिया आणि युक्रेनचं युद्ध थांबावं. आणि आता युक्रेन पण आपला मित्र आहे आणि रशिया पण आपला मित्र आहे. म्हणजे जगात असं म्हटलं जातं की भारत एक असा देश आहे की ज्याला सगळे देश आपल्याकडे आणण्याकरता उत्सुक असतात. तर त्याच्यामुळे आपला इन्फ्लुएन्स या दोन्ही राष्ट्रांवरती आहे आणि जर हे युद्ध थांबवण्यामध्ये आपल्याला जर महत्वाची भूमिका बजावता आली, तर जागतिक लेव्हलला एक पीस मेकर म्हणून आपलं जे स्थान आहे, हे अत्यंत बळकट होईल. तर म्हणजे थोडक्यात त्या व्हिजिटमध्ये स्काय इज नॉट द लिमिट. खूप काही-काही घडू शकतं. बघूया नेमके कुठले करार साईन होणार आहेत आणि कुठल्या-कुठल्या क्षेत्रामध्ये भारत आणि रशियामध्ये अ, ब ब म्हणजे करार होणार आहेत. नक्कीच. नक्कीच सर. खूप खूप धन्यवाद. आपण इतकं विस्तृतपणे याचं विश्लेषण केलं त्याबद्दल आणि सोप्या भाषेत प्रेक्षकांना सांगितलं त्याबद्दल. आपण बघितलं हेमंत महाजन सर यांनी अत्यंत महत्त्वाचे मुद्दे सांगितले. कोणकोणत्या विषयांचे करार होऊ शकतात आणि त्याचं नेमकं महत्त्व भारतासाठी काय आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचे काय परिणाम होऊ शकतात, याबद्दलची एकदम विस्तृत माहिती हेमंत महाजन सरांनी आत्ताच आपल्याशी बोलताना दिलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.